योग्य वेळी सगळ्यांना उत्तर देणार ड्रग्ज पार्टी प्रकरणावर रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया। मागच्या आठवड्यात पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना अटक केली। या 2 दिवसांपूर्वीच प्रांजल खेवलकर यांच्यासह असणाऱ्या 4 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली। याबाबत प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भाष्य केले। त्या म्हणाल्यात की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या प्रक्रियेवर काही बोलणार नाही। आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। माझी बाजू योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन, तसंच योग्य वेळी सगळ्यांना उत्तर देणार आहे, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी न्यायालयात मांडलेल्या भूमिकेबाबत रोहिणी खडसे यांना विचारलं असता त्यावेळी रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की पुणे पोलिसांबाबत विचारलेल्या प्रश्नातच उत्तरं आहेत। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या प्रक्रियेवर काही बोलणार नाही। आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। माझी बाजू योग्य वेळेस योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन। सरकार विरोधात बोलणाऱ्यांच्यावर कारवाई होते हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। त्यासोबतच जामीन अर्जाबाबत आम्ही कुटुंबातील लोक एकत्र येऊन बोलणार आहोत। त्यानंतर आम्ही जामीन अर्ज दाखल करणार आहोत। तसंच जी केस दाखल झाली आहे ती NDPS ॲक्टनुसार दाखल झालेली असून त्यानुसार कारवाई करण्यात यावी। तसंच ज्यांना टीका करायची आहे त्यांनी करावी। योग्य वेळी सगळ्यांना उत्तरं दिली जातील, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती। काही न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही, नेमकं कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत, काय पुढची प्रक्रिया आहे? आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलं। दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही 3 वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले, 3 वेळेस पोलीस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये। तुम्ही कसं बघता याच्यामध्ये? म्हणजे रिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्याच प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगितलं, जे कबूलही केलं। तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे। प्रांजल खेवलकर रेकॉर्डिंगचे गुन्हेगार आहेत असं सांगितलं होतं ताई, आणि त्याच्यानंतर ज्या विवादामध्ये सांगितलं अशा पद्धतीने पुढे अशा पद्धतीने फक्त हे बघा, ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतोय। तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता, खोटे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात, पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मान्य आहे, पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन। बोललात तुम्ही किंवा बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत? नाही, मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही आहे। सरकारकडून असं बोलणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक वेळेस काही ना काही कारवाई करत राहतात, तशीच ही कारवाई झाली असं तुम्हाला वाटतंय? असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय। काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे। बघा, जी केस दाखल झालेली आहे ती NDPS ॲक्टच्या अंतर्गत आहे। NDPS ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।